नमस्कार मित्रांनो. तुम्हाला खरंच वाटतं का की बेडवर तुमच्या पार्टनरला 100% समाधान मिळते, की फक्त 1-2 पोझिशन्स करून तुम्ही तुमचं काम संपवता? जर तुम्हाला वाटत असेल की तिला जे हवंय ते सगळं मिळत आहे, तर थांबा. आजचा हा व्हिडिओ तुमचे डोळे उघडणार आहे आणि तुमची झोप उडवणार आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. तर काय तुम्ही तयार आहात त्या 10 ते 11 पोझिशन्स जाणून घ्यायला, ज्या स्त्रियांना अक्षरशः वेड लावतात? जर तुमच्यात हिंमत असेल आणि एका खऱ्या पुरुषासारखं तुम्हाला तुमच्या पार्टनरला चरम सुख द्यायचं असेल, तर या व्हिडिओचा एकही सेकंद मिस करू नका. तुम्हीही त्या पुरुषांपैकी एक आहात का, ज्यांना वाटतं की फक्त 1 किंवा 2 पोझिशन्स पुरेशा आहेत? किंवा तुम्हाला वाटतं की तुमच्या पार्टनरला जे हवंय ते सगळं मिळत आहे? आज मी, डॉक्टर वर्षा, तुमचा हा भ्रम मोडून काढणार आहे. सत्य हे आहे की स्त्रियांना बेडवर खूप काही हवं असतं, पण त्या कधीही मोकळेपणाने बोलत नाहीत. त्यांची इच्छा असते की तुम्ही त्यांच्या आत्म्याला आणि शरीराच्या अशा भागांना स्पर्श करावा, ज्याबद्दल कदाचित तुम्ही कधी ऐकलंही नसेल. तुम्हाला माहिती आहे का, एका स्त्रीची सर्वात मोठी फॅन्टेसी काय असते? ती कोणती पोझिशन आहे जिचा विचार करताच त्यांच्या शरीरात शिरशिरी येते? आजचा व्हिडिओ फक्त माहिती नाहीये, तर हे एक असं रहस्य आहे जे तुमची संपूर्ण सेक्स लाईफ बदलून टाकेल. जर आज तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात, तर मी वचन देते की उद्या सकाळी तुमची पार्टनर तुमच्या डोळ्यात ती चमक पाहिल जी तिने आधी कधीही पाहिली नसेल. ती तुमची दिवानी होईल. ती वारंवार तुमच्याकडे तेच क्षण पुन्हा जगण्याचा हट्ट धरेल. तर काय, तुम्ही तयार आहात त्या 10 ते 11 पोझिशन्स जाणून घ्यायला, ज्या स्त्रियांना वेड लावतात? जर तुमच्यात हिंमत असेल आणि एका खऱ्या पुरुषासारखं तुम्हाला तुमच्या पार्टनरला चरम सुख द्यायचं असेल, तर या व्हिडिओचा एकही सेकंद मिस करू नका. चला तर मग सुरू करूया, कोणत्याही लाजेविना. थेट मुद्द्याची बात. मी आहे नेहा आणि माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी अशा पोझिशन्सबद्दल बोलणार आहे ज्या महिलांना खूप आवडतात. जरी त्या बोलल्या नाहीत, तरी एकदा का त्यांनी हे अनुभवले की त्या वारंवार ही गोष्ट करण्याची मागणी करतात. जर एखादी स्त्री माझ्यासारखी बोल्ड असेल तर नक्कीच. सर्वात पहिली पोझिशन आहे टेबल ऑन टॉप पोझिशन. ही पोझिशन तुम्ही एखाद्या टेबलवर, कठीण पृष्ठभागावर किंवा बेडच्या कडेला करू शकता. यात तुम्ही खाली उभे राहता, तुमची फिमेल पार्टनर टेबलवर असते आणि तुम्ही उभे राहून इन्सर्ट करता. या पोझिशनमध्ये फिमेल झोपलेली असते आणि तिला उत्तम बॅक सपोर्ट मिळतो, ज्यामुळे ती तुमचं प्रॉपर इन्सर्शन फील करू शकते आणि एन्जॉय करू शकते. यात तुम्ही व्हरायटी ट्राय करू शकता, जसे की पाय क्रॉस करणे किंवा एक पाय खांद्यावर ठेवणे. ही पोझिशन थेट क्लिटोरिसला हिट करते, जो महिलांचा सर्वात सेन्सिटिव्ह अवयव असतो, ज्यामुळे तिला खरा आनंद मिळतो. 2. मिशनरी विथ अ ट्विस्ट. यात फिमेलचे दोन्ही पाय तुमच्या खांद्यावर असले पाहिजेत, जेणेकरून ती तुमची संपूर्ण साईज आतपर्यंत अनुभवू शकेल. 3. डॉगी स्टाईल. ज्या महिला कॉन्फिडंट असतात आणि ज्यांना व्हरायटी आवडते, त्यांना यात खूप मज्जा येते, कारण यात घर्षण आणि खोली दोन्ही परफेक्ट असतात. 4. लोटस आणि काउगल. जिथे फिमेल तुमच्यावर असते आणि संपूर्ण कंट्रोल तिच्या हातात असतो. ही पोझिशन खूपच हॉट आहे. 5. स्टँडिंग पोझिशन. यात मेल पार्टनर उभा असतो आणि फिमेल पार्टनरला आपल्या बाहूंमध्ये वर उचलून घेतो. फिमेल आपले पाय मेलच्या कमरेभोवती गुंडाळते. यात जो स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट आणि जी ऊब जाणवते, ती स्त्रियांना खूप लवकर उत्तेजित करते. ही पोझिशन त्या पुरुषांसाठी आहे ज्यांच्यात जबरदस्त ताकद आणि स्टॅमिना आहे. 6. द बटरफ्लाय. यात फिमेल पार्टनर एखाद्या उंच पृष्ठभागावर, जसे की टेबल किंवा बेडच्या कडेला पाठीवर झोपते आणि तिचे नितंब कडेला आणते. मेल पार्टनर उभा राहून तिचे पाय आपल्या हातात पकडतो. हा अँगल इतका अचूक असतो की प्रत्येक स्ट्रोक डिरेक्ट जी स्पॉटला हिट करतो. ज्या महिलांना डीप पेनिट्रेशन आवडतं, त्यांची ही पहिली पसंती असते. 7. रिव्हर्स काउगल. इथे फिमेल वर असते, पण तिची पाठ तुमच्याकडे असते. ही दिसायला खूपच आकर्षक पोझिशन आहे. यात फिमेलचा पूर्ण कंट्रोल असतो की तिला किती खोली हवी आहे. बऱ्याच स्त्रिया या पोझिशनमध्ये आपली बॉडी ज्या प्रकारे मूव्ह करतात, त्यामुळे त्यांना एक वेगळ्याच लेवलचा ऑर्गॅझम अनुभवता येतो. 8. स्पूनिंग विथ अ ट्विस्ट किंवा अडवान्स्ड स्पूनिंग. तुम्ही दोघेही कुशीवर झोपता, पण यात फिमेल तिचा एक पाय वर उचलते. ही खूपच आरामदायक आणि रोमॅन्टिक पोझिशन आहे. ही दीर्घ गप्पा आणि हळूहळू वाढणाऱ्या आनंदासाठी बेस्ट आहे. यात तुम्ही तुमच्या फिमेल पार्टनरच्या शरीराच्या प्रत्येक भागाला कुरवाळू शकता, जे तिला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तयार करते. 9. द वॉल हँग. भिंतीचा आधार घेऊन केली जाणारी ही पोझिशन खूपच वाईल्ड असते.
जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरला भिंतीला टेकवून तिला पूर्ण खोलीने फील करता तेव्हा ते डॉमिनन्स तिला खूप आवडतं. ही पोझिशन कपल्समध्ये एक नवीन आग निर्माण करते. 10. द चेअर पोझिशन. एका मजबूत खुर्चीवर मेल पार्टनर बसतो आणि फिमेल पार्टनर त्याच्या मांडीवर बसते. यात तुम्ही दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहू शकता, किस करू शकता आणि पूर्णपणे जवळ राहू शकता. ही पोझिशन इमोशनल आणि फिजिकल प्लेजरचे एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. 11. दी एक्स फॅक्टर. यात पार्टनर एकमेकांच्या वर एक्स आकारात असतात. यात घर्षण खूप संथ असतं पण खूपच पॉवरफुल असतं. हे त्या स्त्रियांसाठी आहे ज्यांना दीर्घकाळ खेळाची मज्जा घ्यायला आवडते. मित्रांनो, या सर्व पोझिशन्स तेव्हाच काम करतील जेव्हा तुमच्यात तो जोश आणि स्टॅमिना असेल. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा स्टॅमिना साथ देत नाहीये किंवा तुम्ही लवकर थकता, तर तुम्हाला तुमच्या आरोग्यावर लक्ष देण्याची गरज आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये काही उत्तम हेल्थ सप्लिमेंट्सच्या लिंक्स दिल्या आहेत ज्या तुमचा स्टॅमिना आणि ताकद वाढवण्यास मदत करतील. बेडरूममध्ये एक्सपेरिमेंट करणं बंद करू नका, कारण हीच ती गोष्ट आहे जी तुमचं नातं तरुण ठेवते. माझ्यासारख्या बोल्ड फिमेलला नेहमी काहीतरी नवीन हवं असतं. त्यामुळे लाजाळूपणा सोडा आणि आजपासूनच यापैकी एखादी पोझिशन ट्राय करा. जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील किंवा तुम्ही इच्छिता की मी एखाद्या विशिष्ट विषयावर बोलावं, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमचा प्रत्येक प्रॉब्लेम दूर करण्यासाठी इथे उपस्थित आहे. आणि हो, जर हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आवडला असेल तर डॉक्टर वर्षा माने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.